कॉलेजमध्ये परीक्षेचा फॉर्म सुटली ती म्हणून आज नवसा पण वरनं कॉलेजवर निघालोय. कॉलेज बघितल्यावर इतकं बरं वाटलं का नाही भावांनो, बासच. आणि कॉलेजवर आल्याशिवाय कळत पण नाही की आपण कॉलेजला पण आहे म्हणून. परीक्षेचा फॉर्म तर घेतला आणि मागच्या सेमिस्टरचा बॅकला एक पण विषय राहिलेला नाही. दुसऱ्या मिनिटातच परीक्षेचा फॉर्म भरला आणि गडबड कामा नाही माहितीये का, येताना आणण्याची गाडी घेऊन आलोय. आणण्याची तर गाडी दिलीच आणि आपली गाडी घेऊन सरळ रान गाठलं. गाडी तर पाक रानातच लावली, नाही तर ट्रॅक्टर इकडनं तिकडं तिकडनं इकडं करतच असते ती. ऊन तर इतकं फोडतंय की नाही, डोळ्यावर कर्ज वाटणार ती. ऊन काय आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लागणार. म्हटलं आता आपल्या कामाला सुरुवात केलीच पाहिजे. डोक्याला टापर मारली आणि कुळवल्यामुळे सगळी माती पातत पडली आहे. ती सगळी डुंब्याला गोळा करायला चालूच केलं. एकदाची सगळी सरीतली माती डुंब्याला वडून घेतली. घरनं येताना बकेट आणलं, ती एक बरंच केलं. तोड चालू होती तेव्हा ट्रॅक्टर जाऊन जाऊन बांध पाक चपलाया. तिथे एक माती आणून टाकलीच पाहिजे. तोंडाला अजून दारं पण करायची आहे ती. कोणाच्या तर रानात पाणी चालू आहे, त्याच्यातलं निम्मा आमच्यातच आलं या. एकदा जर का तोड झाली, सगळा ऊस गेला नाही, परत सगळी रानात कामच चालू होती ती. सगळीकडची दारं तर करून झाली. आता जर का पाणी लावलं तर भिंगरीगतच पाहिजे. ऊन तर एवढं धुतंय की नाही, 5-5 मिनिटाला ताण लागलीच पाहिजे. साईडलाच नळ चालू आहे त्यामुळे काय टेन्शनच नाही. नळावर तर पाणी पेलोच, तरी पण तिथनं इथवर येऊस तोपर्यंत डबल ताण लागली. दारं करताना रानात पाणी होतं त्यामुळे पाय चिखलानं पाक भरलं, म्हणून डबऱ्यात आता धुतलंच पाहिजे ती. पाय तर चकवानीतून घेतलं, त्यात सगळी कामं पिन झालीच. आता उद्या काय असेल ती